चाललाय क्वेश्चन नंबर किती 3 नंबरचा क्वेश्चन बघा. चला लक्ष द्या, आता लिहू नका कुणी काय, अगोदर समजून घ्यायचं मग नंतर लिहायचं. ठीक आहे, बघा काय दिलंय. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर. इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर लिहिलं पाहिजे आपण. राजकुमार ग्रोसरी सेलर. ठीक, काय दिले ट्रान्झॅक्शन फर्स्ट. राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 2 लाख रुपीज. राजकुमारने 2 लाख रुपये कॅश आणली बिझनेस स्टार्ट करायला. बिल्डिंग रुपीज 2 lakhs. बिल्डिंग 2 लाख रुपयांची बिल्डिंगही घेऊन आलाय तो. अँड बोरोड लोन फ्रॉम राकेश 50,000 रुपीज. त्याने बोरोडचा अर्थ होतो कर्ज घेणे. बोरो म्हणजे कर्ज घेणे. बोरो करणे म्हणजे कर्ज घेणे. त्याने त्याचा मित्र म्हणून राकेश एक कोणतरी व्यक्ती त्याच्याकडून 50,000 रुपये लोन घेतलं त्याने. हे सगळं कशासाठी केलं, व्यवसाय सुरू करण्यासाठी. समजलं, नीट समजून घ्या. मला वाटतं पहिल्या दोनची तुम्हाला काही अडचण नाही, इथं तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. याचा अर्थ कसं एटी एंट्री काय होईल, ट्रान्झॅक्शन बघा अगोदर. आपण राकेश कडून लोन घेतलं 50,000 रुपयाची, काय जनरल एंट्री होईल सांगा एकदा. हा बोला. कॅश अकाउंट डेबिट टू, बोला ना, चुकलं तर चुकू द्या ना. राकेश कॅश अकाउंट डेबिट टू राकेश म्हणताय तुम्ही, बरोबर आहे का. याच्यात मी फक्त एक चेंज करतो, तुमची एंट्री तशी बरोबर आहे, फक्त राकेश कडून आपण कसे पैसे घेतलेत, लोन म्हणून. मग फक्त राकेश लोन अकाउंट म्हणा त्याला, फक्त राकेश नका म्हणू, राकेशचं लोन अकाउंट म्हणा. कॅश अकाउंट डेबिट टू राकेश लोन अकाउंट. समजलं का. ही झाली 50,000 रुपयांची एंट्री तुमच्या. आता एक एक एंट्री आपण घेतली डिटेलमध्ये बघू. त्यांनी 2 लाख रुपये कॅश आणली, त्याची एंट्री काय करणार आपण. राजकुमारने व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी 2 लाख रुपये कॅश आणली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू राजेश कॅपिटल अकाउंट, म्हणजे मी इथे लिहितो कॅश अकाउंट डेबिट, राजकुमार आहे ठीक आहे ना. कॅश अकाउंट डेबिट 2 लाख रुपये टू राजकुमार कॅपिटल अकाउंट. ओके, चला ही एंट्री कळाली तुम्हाला. 2 लाख रुपये. त्यानंतर त्यांनी 2 लाख रुपयांची बिल्डिंगही आणली, बरोबर आहे का. त्याची एंट्री काय करणार. 2 लाख रुपयाची त्यांनी बिल्डिंग आणली बिझनेस स्टार्ट करण्यासाठी, त्याची एंट्री काय करणार. बिल्डिंग रिअल कमसिन व्यवसायाकडे का गोजाव. कमसिन म्हणजे बिल्डिंगला डेबिट. आणि कशासाठी आणली, कॅपिटल, म्हणजे याची एंट्री होईल बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, म्हणजे राजकुमार कॅपिटल अकाउंट. बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख रुपये टू राजकुमार कॅपिटल अकाउंट. टू राजकुमार कॅपिटल अकाउंट 2 लाख रुपये. ठीक आहे, या दोन एंट्री समजल्या तुम्हाला. आता एक त्यांनी आणखी दिलंय, त्यांनी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी राकेश कडून लोन घेतलं 50,000चं. तर त्याची एंट्री तुम्ही मला सांगितली, राकेश कडून लोन घेतलं म्हणजे कॅश येणार आपल्याकडे, बरोबर आहे. कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट 50,000 टू देणारा राकेश गिवर आहे, फक्त त्याचा अकाउंट स्पेसिफिक लिहा, कशासाठी पैसे घेतले त्याच्याकडून आपण. राकेश लोन अकाउंट. अशा 3 वेगवेगळे एंट्री होणार याच्यात. आता आपल्याला वेगवेगळी एंट्री करायची ना, आपल्याला करायची कंबाईन एंट्री. तर आपण काय केलं बघा, कॅशला डेबिट केलंय, पण कॅशला 2 वेळा डेबिट केले. कॅश 2 लाख रुपये आणि 50,000, म्हणजे कॅशला टोटल डेबिट किती रुपये झालं, 2,50,000 रुपये. म्हणजे मी इथे लिहितो कॅश अकाउंट डेबिट 2,50,000. 2,50,000 कसे आले, 2 लाख स्वतःचे आणि 50,000 रुपये राकेश कडून घेतलेले, असे 2,50,000 डेबिट झाले. त्यानंतर बिल्डिंगला डेबिट दिले, बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख रुपये. त्यानंतर कॅशचं तर ऑलरेडी केलं आपण, बरोबर ना. कॅश हे 50 आणि हे 2 लाख, असे मिळून 2,50,000 कॅशचं केलं. डेबिटचं झाले का दोन्ही पण, कॅशही झालं आणि बिल्डिंगही झालं. आपण क्रेडिट कशाला केलंय, राजकुमार कॅपिटलला क्रेडिट बघा, इथं 2 लाख आहे आणि इथं 2 लाख आहे, म्हणजे टोटल कॅपिटलला क्रेडिट किती झालं, 4 लाख रुपये. म्हणजे इथं याचं टू राजकुमार लोन कॅपिटल अकाउंट, टू राजकुमार कॅपिटल अकाउंट 4 लाख रुपये त्याचे स्वतःचे पैसे आहेत, बरोबर का. आणि राकेश लोनला क्रेडिट आहे, ते लगेच करून घेऊ. टू राकेश लोन अकाउंट 50,000. अशी तुमची जर्नल एंट्री होईल. समजली जर्नल एंट्री परत एकदा सांगू. त्यांनी काय केलं होतं, परत एकदा सांगतो. त्यांनी काय केलं होतं समजून घ्या. त्यांनी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कॅश 2 लाख रुपये आणले स्वतःची, कॅश अकाउंट डेबिट,
ओके टू राजकुमार कॅपिटल. पहिली एंट्री कळाली. त्यांनी स्वतःचे पैसे आणले म्हणजे कॅश आली आणि कशासाठी आणले तर कॅपिटलसाठी म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू राजकुमार कॅपिटल. आणखी त्यांनी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी बिल्डिंग आणली 2 लाख रुपये. बिल्डिंग कम्स इन बिल्डिंग अकाउंट डेबिट टू राजकुमार कॅपिटल अकाउंट. हे 2 नंबरची एंट्री कळाली का तुम्हाला? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू राजकुमार. आणि आणखी काय केलं होतं त्यांनी राकेश कडून 50,000चं लोन घेतलं होतं. लोन घेतलं म्हणजे कॅश येणार आपल्याकडे कॅश कम्स इन आणि कॅश कम्स इन आणि राकेश इज गिव्हर म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू राकेश अकाउंट. फक्त राकेश कडून पैसे घेतले कशासाठी लोन म्हणून याची एंट्री अशी केली कॅश अकाउंट डेबिट टू राकेश लोन. आता याची कंबाईन एंट्री कशी करायची? ज्यांना ज्यांना डेबिट आहे त्यांना डेबिट करू. आपल्याला कशाला डेबिट करायचंय? आपल्याला डेबिट करायचंय कॅशला. कॅश अकाउंटला डेबिट 2 लाख रुपये आणि इथं पण कॅशला डेबिट 50,000 आहे. मग दोन वेगवेगळे न करण्यापेक्षा कॅशला डेबिट 2,50,000चं केलं. समजलं? बिल्डिंगला डेबिट आहे 2 लाख रुपयाचं. बिल्डिंगला डेबिट केलं 2 लाख रुपये. आता राहिला प्रश्न क्रेडिट कोणाकोणाला आहे? इथं राजकुमार कॅपिटलला 2 लाखाचं क्रेडिट आहे आणि इथे 2 लाखाचं क्रेडिट आहे. म्हणजे टोटल किती क्रेडिट झालं कॅपिटलला? 4 लाख रुपये. म्हणून मी इथं राजकुमार कॅपिटलला क्रेडिट केलं 4 लाख रुपयांचं. आणि आणखी एका एंट्रीनुसार राकेश लोनचं 50,000 क्रेडिट होतं. ते राकेश लोनला 50,000 क्रेडिट दिलं. कंबाईन एंट्री केली फक्त. समजलं? याची जर्नल एंट्री असे जर्नल एंट्री बऱ्याच करायच्यात आपल्याला. किती डेट आहे? 2019 एप्रिल 1 2019 एप्रिल 1. त्याकरताच मी तुम्हाला वेगवेगळ्या एंट्री का सांगितल्या? एकत्र सांगितलं असतं तर कळालं नसतं. त्यामुळे प्रत्येकाची सेपरेट सांगितली आणि नंतर कंबाईन केली आपण त्याला. ठीक आहे? म्हणजे याची एंट्री अशी होईल कॅश अकाउंट डेबिट 2,50,000 रुपये टोटल कॅश आली आहे. 2 लाख स्वतःचे आणि 50,000 राकेश कडून घेतलेले. त्यानंतर बिल्डिंग आली बिझनेस मध्ये. बिल्डिंग कम्स इन बिल्डिंग अकाउंट डेबिट रुपीज 2 lakhs. आणखी काय होतं? कॅश जर केली आपण बरोबर आहे. यातलं राजकुमारचे स्वतःचे पैसे किती आहेत? कॅपिटल किती त्याचं? 2 लाख रुपयाची कॅश आणि 2 लाखाचं बिल्डिंग म्हणजे 4 लाख त्याचं कॅपिटल झालं. म्हणजे टू राजकुमार कॅपिटल अकाउंट. ₹4 लाख याचे स्वतःचे झाले पैसे. आणि जे राकेश कडून लोन घेतलंय ते राकेश इज अ गिव्हर म्हणून राकेशला क्रेडिट तो राकेश लोन अकाउंट 50,000. झालं का? डेबिट क्रेडिट मॅच होते का बघा? 2,50,000 प्लस 2 लाख 4,50,000 आणि इथं 4,50,000. समजलं? नॅरेशन काय लिहायचं? बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश बिल्डिंग कॅश अँड बिल्डिंग असं म्हणा. अँड राकेश कडून कर्ज घेतलं तेही सांगितलं पाहिजे. अँड बोरोड अमाऊंट फ्रॉम काय नाव आहे याचं? बोरोड लोन फ्रॉम राकेश आणि राकेश कडून लोनही घेतलं. अँड बोरोड लोन फ्रॉम राकेश. समजलं का? प्रॅक्टिस केल्यावरती लक्षात येईल. काही नाही, सिंपल वेगवेगळ्या एंट्री करायच्या आणि त्याची कंबाईन एंट्री बघायची. नंतर तुम्हाला वेगवेगळं सांगायची गरज पडणार नाही. कॅश किती आली बिझनेस मध्ये? तर 2 लाख स्वतःचे आणि 50,000 राकेश कडून म्हणजे 2,50,000 डेबिट कॅशला. बिल्डिंग किती रुपयांची आली? 2 लाखाची. बिल्डिंगला डेबिट 2 लाख. त्यातले राकेशचे स्वतःचे पैसे किती आहेत? 4 लाख रुपये. 2 लाखाची कॅश आणि 2 लाखाची बिल्डिंग म्हणजे 4 लाख भांडवल झालं ना. मग त्याच्या भांडवलाला क्रेडिट केलं 4 लाख आणि राकेश कडून लोन घेतलं होतं त्याला क्रेडिट केलं 50,000. ठीक. पुढं आणखी बऱ्याच कंबाईन एंट्री करायच्या ते तुम्ही जरा प्रॅक्टिस केल्यावरती लक्षात येईल. काही कन्फ्युजन असेल तर. नेक्स्ट बघा, डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक. बोला, देना बँकेत 50,000 भरले. ही तर एंट्री तुमच्यासाठी चिल्लर आहे. बोला काय होईल? चिल्लर आहे म्हणल्यावरती तुम्ही चिल्लर करू नका बरं का. देना बँकेला अकाउंट कुठले येतील? देना बँक आणि कॅश. देना बँक रिसिव्हर आहे. रिसिव्हरला डेबिट आणि कॅश कम्स इन का गोज आउट? गोज आउट म्हणजे कॅशला काय करायचं? क्रेडिट. देना बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर? देना बँक अकाउंट डेबिट किती अमाऊंट आहे? 50,000 आहे का? 50 आहे. टू कॅश अकाउंट 50,000. Being deposited cash into bank. Being cash deposited into bank. बँकेमध्ये पैसे डिपॉझिट केले. हे तर तुम्हाला येणार होतं, ह्याच्यात काही नवीन नव्हतं. समोर काय बघा,
परचेज कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश कडून 30,000चा कम्प्युटर परचेस केला, 30,000चा कम्प्युटर परचेस केला आणि 8% जीएसटी पण द्यायचा आहे त्याला. आणि त्याचं पेमेंट कसं केलंय? पेड बाय चेकने त्याचं पेमेंट केलं. काय जनरल एंट्री होईल? प्रयत्न करा, सांगा मला. एक एक थोडा विचार करायला की सगळं बघू नका. कम्प्युटर आपल्याकडे आला 30,000चा, कम्प्युटरला काय केलं पाहिजे? डेबिट. कम्प्युटर कम्स इन. लगेच एकदम सगळं नाही विचार करायचा, थोडं जेवढं तुम्हाला झेपतंय तेवढं बघा. कम्प्युटरला डेबिट 30,000, ओके, एवढं कळालं. कम्प्युटर अकाउंट डेबिट 30,000, ठीक आहे. आता तो आपल्याकडून जीएसटी घेतोय 8%. मग अगोदर 8% अमाऊंट किती येईल ते बघूया आपण. 30,000च्या 8% किती येतील बघा. 2 शून्य काढले, 18 त्रिक 54, 5,400 झाले. आता याच्यात परत दोघांना वाटायचे पैसे आपल्याला. कोण कोण? सीजीएसटी आणि एसजीएसटी. 5,400चे निम्मे किती होतील? 2,700 आणि हे पण 2,700. आता राहिला प्रश्न, तुम्ही परचेस करताना तुमच्याकडून समोरचा जीएसटी घेतोय, तुमच्यासाठी काय झाला तो एक्सपेन्सेस? म्हणजे या दोघांना काय व्हायला पाहिजे? डेबिट व्हायला पाहिजे. या दोघांना डेबिट करायचंय. मग लगेच डेबिट करूया. कम्प्युटर होता, कम्प्युटर आला, डेबिट केलं. जीएसटी आपल्यासाठी खर्च आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 2,700. इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 2,700. ओके, इथपर्यंत तर कळालं. आता त्याला पैसे कसे द्यायचे आपल्याला? चेकने. म्हणजे कशाला क्रेडिट? बँकेला क्रेडिट, बरोबर का? चेकने पैसे देणार म्हणजे बँकेतून पैसे कट होणार आपल्या टू बँक अकाउंट. आता टोटल त्याला आपण किती पैसे दिले? 30,000 रुपये तर कम्प्युटरचे दिले आणि 5,400 जीएसटी दिला. म्हणजे टोटल किती पैसे दिले त्याला? 35,400. अशी एंट्री होईल तुमची. समजलं? नवीन जरा थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होईल, तर त्यावेळेला काय करायचं सांगितलं, एक एक बघायचं. कम्प्युटर आला, कम्प्युटरला डेबिट करा. जीएसटी किती आहे त्याचे 2 भाग करा. जीएसटी आपला एक्सपेन्सेस आहे, जीएसटीला डेबिट. आणि त्याला काय देणार आहे आपण त्या बदल्यात? चेक. म्हणजे बँकेतून पैसे, बँकेला क्रेडिट. समजलं? म्हणजे याची एंट्री अशी होईल. डेट सांगा मला एकदा. 5/7. कम्प्युटर अकाउंट डेबिट. कम्प्युटर कम्स इन 30,000. जीएसटी एक्सपेंडिचर आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 2,700. इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 2,700. कॉपी करू नका कोणी, समजून घ्या फक्त. टू बँक अकाउंट. टोटल त्याला पैसे किती दिले आपण? 30,000 कम्प्युटरचे आणि 5,400 जीएसटी, म्हणजे 35,400 दिले. नॅरेशन बोला बरं, काय करता येईल? बेइंग कम्प्युटर परचेज ऍट 18% जीएसटी. being computer purchased at 18% GST and paid by check. आणि त्याला पैसे दिले चेकने. नेक्स्ट. सॉरी, हा, ओके, आलं लक्षात माझ्या. त्यांनी बँकेचं नाव दिलं आपल्याला, आपण देना बँक दिलं पाहिजे इथं. बँकेचं नाव दिलं त्यांनी, काही प्रॉब्लेम नाही. देना बँक लिहा. देना बँक अकाउंट. त्याचं अकाउंट देना बँकेचं आहे ना. इथं 4 नंबर ट्रान्झॅक्शन मध्ये सांगितलं होतं ना, देना बँक. आमचे सर लय भारी ऍक्टिंग करून दाखवायचे, पण मला ऍक्टिंग जमत नाही. ते देना बँकेच्या वेळेला लय भारी ऍक्टिंग करायचे ते. मी ज्यांच्याकडे क्लासला होतो, हे 12वीचे नाही, सीएचे. देना बँक नाव आले की अशी ऍक्टिंग. देना. पुढे बघा काय दिलंय. कॅश सेल्स 90,000. बोला जनरल एंट्री काय होईल? तर सिंपल आहे. डेबिट कुठले आला? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅशला डेबिट, कॅश कम्स इन, आणि सेल्स इनकमला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 90,000 टू सेल्स अकाउंट 90,000. माझ्या सरांचं नाव सचिन गायळ होतं. ते सर सीए. माझी फायनल एक्झाम राहिली आहे. बिंग गुड सोल्ड फॉर कॅश. ठीक आहे, लक्ष द्या इथं. माझ्या डिग्रीची नका काळजी करू. ठीक आहे, बघा पुढं लक्ष द्या. गुड सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. गणेशला क्रेडिट वरती माल आपण सोल्ड केला 10,000चा आणि 5% ट्रेड डिस्काउंटही दिला. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय करायचं असतं? ट्रेड डिस्काउंटचं
अमाऊंट मधून मायनस करायची, बरोबर आहे. म्हणजे पहिला तर प्रश्न 10,000चा गुड्स आहे, 5% त्याला तुम्ही डिस्काउंट दिला, -5%. किती देईल 10,000चे 5%? तुम्ही सांगा आता कॅल्क्युलेट करून. हा 2 0 काढायचे. 100 गुणिले 5, 500 डिस्काउंट झाला. म्हणजे किती रुपयात माल दिला आपण त्याला? 9,500 रुपयांना आपण त्याला माल दिला. ही तर अमाऊंट कळाली. 9,500 ला एंट्री करायची. आणि क्रेडिट वरती गुड्स सोल्ड केलाय गणेशला, काय एंट्री होईल? अकाउंट सांगा. चला, डायरेक्ट जमत नाही तुम्हाला, अकाउंट सांगा. गणेशला माल विकलाय उधारीवरती, आपण कुठले अकाउंट येतील? सेल्स आणि गणेश. सेल्स इन्कम. इन्कमला काय करायचं असतं? क्रेडिट ऑल इन्कम घ्यायचं, म्हणजे सेल्सला क्रेडिट होणार. गणेश पर्सनल. गणेश रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हर आहे, म्हणजे रिसिव्हरला काय करायचं? डेबिट. म्हणजे आता एंट्री सांगा. गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बरोबर. डेट आहे 12. गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 9,500. समजतंय का? काही डाऊट असेल तर विचारलं मध्ये तरी चालेल. बिंग सोल्ड गुड्स टू गणेश, बोलू नका रे. सोल्ड गुड्स टू गणेश ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. त्यानंतर नेक्स्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा काय दिलंय. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. हे नवीन आलेलं इम्पॉर्टंट मार्कर, काही नाही अवघड नाहीये. हा जो गणेशला 12 तारखेला माल दिला होता, त्यातला त्यांनी 950 रुपयांचा माल आपल्याला परत केला. 950, 950चा माल परत आला. आता लक्ष द्या, तुम्ही गणेशला ज्या वेळेला माल विकला त्यावेळेला एंट्री काय केली तुम्ही? गणेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, बरोबर का? अशीच एंट्री केली ना, 9,500 रुपये. आता गणेशला तुम्ही ज्या वेळेला माल विकला त्यावेळेला त्याला डेबिट केलं. गणेशकडून माल रिटर्न आला म्हणजे गणेश गिव्हर आहे का रिसिव्हर आहे? गणेशने माल दिला परत, म्हणजे गणेशला क्रेडिट केलं पाहिजे. म्हणजे एक तर तुम्हाला समजलं गणेश गिव्हर आहे, गणेशला क्रेडिट करा. आणि कुठला माल परत दिलाय त्याने आपल्याला? विकलेला माल परत आलाय, तर त्याला म्हणायचं सेल्स रिटर्न अकाउंट. कुठला अकाउंट? सेल्स रिटर्न अकाउंट. विकलेला माल परत आला तर त्याला म्हणायचं सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नला डेबिट आणि गणेशला क्रेडिट, कारण गणेश गिव्हर आहे. समजलं? सेल्सचे ऑपोजिट आहे ना सेल्स रिटर्न. विकलेला माल परत आला म्हणून सेल्स रिटर्नला डेबिट आणि गणेशला जो देणार आहे त्याला क्रेडिट. अशी एंट्री होईल. किती डेट आहे? 15. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट 950 टू गणेश अकाउंट 950. त्याला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा, नवीन आलाय हा क्वेश्चन, झाला नव्हता आपला आतापर्यंत. बिंग गुड्स रिटर्न बाय गणेश. ओके, नेक्स्ट काय बोला. बराच मोठा क्वेश्चन आहे. कॉपी करून होईल का? ठीक आहे, चला लक्ष द्या. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज. कॉपी करायला जरी नाही झालं तरी मी तुम्हाला हे पाठवल, फोटो पाठवल, तुम्ही अगोदर समजून घ्या फक्त. कॉपीचा काही मोठा विषय नाहीये. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज. राजकुमारने त्याच्या पर्सनल यूज साठी 10,000चा गुड्स घेतला. ड्रॉइंग अकाउंट, पहिला अकाउंट बरोबर सांगितलं तुम्ही मला. ड्रॉइंग अकाउंट, दुसऱ्या अकाउंटचं नाव मी सांगतो तुम्हाला. ड्रॉइंग अकाउंट हे बरोबर आहे. दुसरं काय येईल बरं? ट्राय करा. राजकुमारचंच अकाउंट झालं ना ड्रॉइंग. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 1,000. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं गुड्स कुठल्याही कारणाने बाहेर जाऊ दे. म्हणजे काय काय घेतलं होतं आपण? डिस्ट्रॉयड बाय फायर, डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल, लॉस्ट बाय थेफ्ट, होतं का असं काय? तर याच्यासाठी अकाउंट लक्षात ठेवा, हे पण नवीन अकाउंट आहे. टू गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट. मालकाने गुड्स घेतला हे एक अकाउंट आहे. आणि एवढं सगळं जर नाही लक्षात राहिलं तर सिंपल तुम्हाला सांगितलं होतं परचेस अकाउंट 1,000. समजलं का? व्यवसायातून कुठल्याही कारणाने माल जाऊ दे, परचेसला क्रेडिट करायचं नाही लक्षात आलं तर. आणि याच्यात तरी काय अवघड आहे? तुम्हाला जे सांगितले त्याच्यातूनच तुमचं अकाउंट तयार होते.
गुड्स विड्रॉ केलाय म्हणजे गुड्स विड्रॉ कोणी केला? बाय पार्टनर. हे पण सिंपल आहे. आणि परचेसला क्रेडिट, पण जास्त प्रॉपर हेच आहे. गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटर हे प्रॉपर अकाउंट झालं. परचेसला क्रेडिट केलं तरी काही चुकणार नाही एक्झाम मध्ये. म्हणजे ड्रॉइंगला डेबिट कारण प्रोपरायटर रिसिव्हर आणि तुमच्याकडून गुड्स गेला म्हणून परचेसला क्रेडिट किंवा गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटरला क्रेडिट. डेट आहे 18. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स withdrawn बाय प्रोपरायटर अकाउंट. फर्स्ट अकाउंट हे झालं गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटर अकाउंट. नाही लक्षात राहिलं तर परचेस ऑब्लिक करून परचेस हे सांगितलंय 1000 रुपीज. 1000 रुपीज. नॅरेशन being goods withdrawn by proprietor for personal use. बरोबर का? being goods withdrawn by proprietor प्रोपरायटर म्हणजे मालक फॉर पर्सनल यूज. मी एवढे कॉपी करता का? कारण आणखी बरेच आहेत. ठीक आहे, सिंपल येऊन जातील. लक्ष द्या. करताय कॉपी? काय करताय? तुम्हाला लक्षात येत आहे का? तुम्हाला लक्षात येते का शिकवलेलं? काही होत नाही ना? ठीक आहे, पुढचं बघा चला. पेड टेलिफोन चार्जेस 500 आणि टॅक्सी फेअर 200. आता टॅक्सी फेअर जरा नवीन नाव आलं त्याच्यामुळे काय त्याचं टेन्शन घेऊ नका. टॅक्सी फेअरचा अर्थ तो टॅक्सीचं भाडं दिला. टॅक्सी रेंट म्हणा, टॅक्सीचं रेंट म्हणता येणार नाही, टॅक्सीचं भाडंच म्हणा, मराठी तुम्हाला कळेल. तुम्ही काय केलं? ट्रान्सपोर्ट चार्जेस 500 रुपये दिले आणि टॅक्सीचं भाडं 500 रुपये दिलं. तर मी तुम्हाला फिरण्याचा खर्च झाला असेल, जाण्या येण्याचा खर्च असेल तर त्याला एकदा नाव सांगितलं होतं. लक्षात आहे का नाही तुमच्या काय माहिती? पण हे टेलिफोन चार्ज, सॉरी मी ट्रान्सपोर्ट म्हणतोय, टेलिफोन आहे. टेलिफोन चार्जेस 500 रुपये दिले, याची एंट्री सांगा मला. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. आणि टॅक्सी फेअरला एक अकाउंट लक्षात ठेवा, त्याला म्हणायचं कन्व्हेयन्स अकाउंट. कन्व्हेयन्स किंवा याला दुसरं अकाउंटचं नाव असं बी देऊ शकतील ते, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेयन्स. तुम्ही टॅक्सीने काय करता? फिरण्यासाठीच खर्च करता ना, त्या फिरण्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कन्व्हेयन्स. समजलं? म्हणजे याची पण एंट्री काय होणार? कन्व्हेयन्स अकाउंट डेबिट टू कॅश. कारण दोन्ही खर्च आहेत. बरोबर का? टेलिफोन चार्जेस पण खर्च आहे, टॅक्सी फेअर पण खर्चच आहे. मग टेलिफोन चार्जेसला डेबिट, कन्व्हेयन्सला डेबिट आणि कॅशला क्रेडिट. हे जे अर्थ सांगतोय ते लिहून ठेवत चला. जे कन्व्हेयन्सचा अर्थ माहिती नसेल तर ते लिहून ठेवा. टॅक्सी फेअर म्हणजे टॅक्सीचं भाडं, कन्व्हेयन्स म्हणजे तुमचा जाण्या येण्याचा खर्च, ट्रॅव्हलिंग खर्च. 20 तारीख आहे. बोलू नका रे. चला ठीक आहे, लक्ष द्या. डेट काय होती ती? डेट सांगा मला चला. 20. लक्षात ठेवा, ट्रान्सपोर्ट चार्जेस एक्सपेन्सेस ट्रान्सपोर्टला डेबिट. ट्रान्सपोर्टच का म्हणतोय मी सारखं? टेलिफोन चार्जेस आहे. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 500 आहे ना. टॅक्सी फेअरला नाव लक्षात ठेवा अकाउंटचं, कन्व्हेयन्स अकाउंट.
कन्व्हेन्स अकाउंट डेबिट म्हणजे तुम्हाला ते सांगतील उद्या टॅक्सीचं भाडं दिलं, बसचं भाडं दिलं, रेल्वेचे पैसे तिकीट काढलं तर लक्षात, विमानाचं तिकीट काढलं तर लक्षात ठेवायचे जे ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे ना त्याला कन्व्हेन्स म्हणतात. कन्व्हेन्स अकाउंट डेबिट हे पण 500 आहेत ना, 200. आणि टोटल कॅश किती गेली मग आपल्याकडून, म्हणजे टू कॅश अकाउंट 700. पेइंग टेलिफोन चार्जेस and taxi fare paid. फेअर काय रे, फेअर फेअर ते फेअर पेड. समजलं का? आता लक्षात घ्या, प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक एक नवीन अकाउंट ऍड होतं इम्पॉर्टंट. तर तुम्ही एक कन्व्हेन्सला टॅक्सी फेअरला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा, 1-2 वेळा गेले की लक्षात राहील. त्यानंतर काय दिलंय, पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 5000 ऍट 5% जीएसटी. काय करायला पाहिजे तुम्ही सांगा बरं, जर तुम्हाला कळालं असेल तर आपण पुढे जाऊ. ट्रान्सपोर्ट चार्जेस 5000 दिलेत आणि 5% जीएसटी पण दिलाय त्याला. काय एंट्री होईल? अमाऊंट नंतर काढू पाहिजे तर एंट्री सांगा मला काय होईल. ट्रान्सपोर्ट चार्जेस डेबिट, इनपुट एचजीएसटी डेबिट, सीजीएसटी डेबिट, इनपुट एचजीएसटी डेबिट टू कॅश अकाउंट. लक्षात आलं? ट्रान्सपोर्ट चार्जेस खर्च आहे, दोन्ही जीएसटी पण खर्च आहे, तिघांनाही डेबिट होणार. आणि काय दिलं त्याच्या बदल्यात पैसे दिले, कॅशला क्रेडिट. म्हणजे याची अमाऊंट अगोदर लगेच काढून टाकू. सांगा तुम्ही, सांगा बरं, 5000च्या 5% किती होतील? अरे लास्ट धरा जरा, 50 गुणिले 5 250 रुपये, परत त्याचे 2 शेअर करा, परत त्याचे 2 शेअर करा. 250चे 2 शेअर कितीचे होतील? 125 आणि 125. अरे हे 2 शेअर कसे करतोय कळतंय का? 250 गुणिले 2 करायच्यांना जमत नाही, 2 करायचे म्हणजे 2 ने डिवाइड करायचं. ठीक आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट चार्जेसला डेबिट, कारण एक्सपेन्सेस आहे. डेट काय आहे? 22. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5000. ट्रान्सपोर्ट चार्जेस एक्सपेन्सेस आहे आपला. ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट 5000. बरोबर आहे. जीएसटी ला पण डेबिट होईल कारण एक्सपेंडिचर आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 125. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट हे पण 125. 2 शेअर केले आपण त्याचे, आणि याच्या बदल्यात आपण त्याला किती काही दिलं, कॅश. टू कॅश अकाउंट किती देणार टोटल कॅश त्याला? 250. पेइंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड, पेइंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड ऍट 5% जीएसटी. आता याचं लॉजिक सेम आहे बघा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये थोडं वेगळं वाटेल. इथं कम्प्युटर घेतला होता म्हणून कम्प्युटरला डेबिट केलं, जीएसटी आणि बँकेला किंवा कॅशला क्रेडिट सेम आहे, फक्त एक्सपेन्सेसचा हेड बदलला. इथं ट्रान्सपोर्ट चार्जेस आहे म्हणून ट्रान्सपोर्ट चार्जेसला डेबिट आणि जीएसटीला तर क्रेडिटच होणार, तो खर्च आहे आपला. त्यानंतर समोर पेड ऑडिट फीज 5000 बाय चेक. चेकने पैसे दिले म्हणजे काय करणार? मला ट्राय करा, अकाउंट सांगा कुठले येतील. बँकेला काय डेबिट का क्रेडिट? पैसे दिलेत का आलेत? दिले म्हणजे बँक इज गिव्हर, बँकेला क्रेडिट. आणि कशासाठी दिले? ऑडिट फीस तुमच्यासाठी काय आहे? एक्सपेन्सेस आहे, म्हणजे ऑडिट फीला डेबिट आणि पैसे गेले म्हणून बँकेला क्रेडिट. ऑडिट फीचे एक्सपेन्सेस आहे. ऑडिट फी म्हणजे तुम्ही सीए तुमचं जे ऑडिट करतो, तुम्ही जे अकाउंट बनवले, ते तुम्ही जे प्रॉफिट अँड लॉस बनवले, बॅलन्स शीट बनवली, हे बरोबर बनवले का चेक करायचं काम सीएच आहे. मग ते काम करण्याबद्दल सीए काय पैसे घेतो? ते किती घेतले त्यांनी? चिंते दिसतोय, किती घेतले? 5000 रुपये. ठीक आहे. ऑडिट फीज अकाउंट डेबिट, ऑडिट फीज एक्सपेंडिचर आपल्यासाठी. टू बँक, चेकने दिले म्हणजे टू देना बँक, आपल्या बँकेचं नाव आहे देना बँक. 5000. बिंग ऑडिट फीज, नरेशन सांगा काय होईल? बिंग ऑडिट फीज पेड बाय चेक, ऑडिट फीज पेड बाय चेक, चेकने ऑडिट फीज पेड केली.
त्यानंतर नेक्स्ट काय आहे पुढं, परचेस फर्निचर 70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक, आणि त्याच्यावरती 12% जीएसटी आहे. आता ही पूर्ण एंट्री तुम्ही मला सांगायची, मी तुम्ही सांगायचा जीएसटी पण तुम्हीच काढायचा. 70,000च्या 12% काढा. चला 84 4,002 बघा, ठीक आहे काढा बरं, किती होते बघा. 70,000च्या 12% काढा. मला याची गरज नाही काही कॅल्क्युलेशनची. अमाऊंट काढा जीएसटी 70,000च्या 12%, 2 शून्य काढा, राहिलेल्याला डायरेक्ट 12 ने मल्टिप्लाय करा. सत्तर हजाराच्या 12% काढायचे ते 8,400 आले का, त्याचे 2 शेअर करा परत. 8,400 चे 2 भाग करायचे ते 70,000 इंटू 12, 2 शून्य काढल्यावर तर राहिले 700, 12 शून्य शून्य 12 शून्य शून्य आणि 12 7 84, 8,400 झाले. आता याचे 2 भाग करायचे. एक सिंपल एक लॉजिक सांगू का, 8,400 मध्ये अगोदर 8,000चे 2 भाग केले तर एक भाग किती जाईल 4,000चा, आणि 400चे 2 भाग केले तर एक किती येतो, म्हणजे एक भाग झाला 4,200चा. हे डिवायडेड बाय 2 करत बसण्यापेक्षा हे सिंपल आहे. म्हणजे 4,200 जीएसटी आला तुमचा, इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एसजीएसटी. आता पूर्ण एंट्री सांगा चला मला. बँकेने पेमेंट केले, ट्रान्झॅक्शन बघा आणि पूर्ण एंट्री सांगा मला. फर्निचर परचेस केलंय 70,000चं, 12% जीएसटी तो आपण काढला आता 4,200 4,200 होतोय 6,6%, आणि पेमेंट चेकनी केलंय. सांगा जर्नल एंट्री. फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट किती अमाऊंट घेऊ 70,000. पुढं नेक्स्ट इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 4,200 रुपये बरोबर. नेक्स्ट इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट 4,200 आणि टू चेक नाही रे, देना बँक, टू देना बँक अकाउंट. किती देणार टोटल पैसे त्यांना 8,400 जीएसटी आलता ना, आणि 70,000 आणि 8,400 78,400 78,400 बरोबर का. 70,000 तर जे ह्याची अमाऊंट होती फर्निचरची, आणि 8,400 जीएसटी आला होता. 78,400 रुपये तुम्ही त्याला देणार. नॅरेशन पण सांगा चला, सगळी एंट्री सांगितली तर. फर्निचर परचेस्ड ऍट किती होता 18 आहे का 12 आहे, 12% जीएसटी अँड पेड बाय चेकने पेमेंट केलं. त्यानंतर नेक्स्ट किती राहिले आता, 1-2च राहिले असतील, 2 राहिले. सोल्ड मोटर कार वर्थ, वर्थचा अर्थ मला वाटतं बऱ्याच जणांना कळाला नाही, तुम्ही टेस्ट मध्ये वर्थ शब्द लिहिला होता. वर्थचा अर्थ होतो किमतीचा, व्हॅल्यू. वर्थ म्हणजे किंमत. किती रुपये किमतीचे मोटर कार दिली, 1 लाख रुपये किमतीची मोटर कार विकली, आणि त्याच्यावरती 8% जीएसटी पण लावला. अँड सेल प्रोसीड्स क्रेडिटेड टू आवर अकाउंट. नीट समजून घ्या, सेल प्रोसीड म्हणजे विकलेली रक्कम, सेलची अमाऊंट. क्रेडिटेड टू आवर अकाउंट म्हणजे आपल्या अकाउंटला जमा झाली, खात्यावरती जमा झाली. क्रेडिटेड टू आवर अकाउंट म्हणजे लिहून ठेवा, बँकेमध्ये जमा झाले, तुमच्या बँकेत पैसे आले त्याचे. तुम्ही मोटर कार विकली 1 लाख रुपयांची, त्याच्यावरती 8% जीएसटी आहे, आणि तुम्हाला जे पैसे मिळाले ते बँकेतून मिळाले, खात्यात मिळाले पैसे. बोला एंट्री. सोपं काम करा. मोटर कार कम्स इन का गोज आउट, मोटर कारला क्रेडिट. पैसे कसे मिळाले तुम्हाला, म्हणजे बँकेला डेबिट, आणि हा जीएसटी विकताना लावतोय म्हणजे आपल्यासाठी तो इन्कम झाला का एक्सपेन्सेस. इन्कम सेल करतोय ना मोटर कार आपण, म्हणजे इन्कम झाला. म्हणजे इन्कमला काय करायचं क्रेडिट. म्हणजे लक्ष द्या, 1 लाखाचे 18% किती होतील करा. किती होतील बरोबर ना, 18,000 18,000 18,000 18 18. त्याच्यात परत दोघांचे वाटे 9,000 आणि 9,000. फक्त विकतोय आपण, परचेस करत नाही. ज्या वेळेला परचेस करतो त्यावेळेला डेबिट, कारण तो खर्च आहे. आता विकताना जर जीएसटी घेतला तुम्ही समोरच्याकडून, तर तुमच्यासाठी काय झाला इन्कम म्हणा त्याला. म्हणजे इन्कमला काय करायचं
म्हणजे या दोघांना क्रेडिट केलं पाहिजे. म्हणजे आता याची एंट्री पूर्ण, आता मला सांगा तुम्ही त्याच्याकडून 1,00,000 घेणार का 1,18,000 घेणार? 18,000. म्हणजे बँकेत तुमचे पैसे आले 1,18,000 रुपये. बँक अकाउंट डेबिट, मी इकडेच लिहू का डायरेक्ट, म्हणजे परत डबल नाही. किती तारीख आहे सांगा? बँक अकाउंट डेबिट. टोटल पैसे किती आले आपल्याकडे? 1,18,000 घेणार त्याच्याकडून. मोटर कारला काय केलं पाहिजे? मोटर कार कम्स इन का गोज आउट? म्हणजे मोटर कारला क्रेडिट 1,00,000 रुपये. मोटर कार 1,00,000 रुपयांची आहे फक्त. तो मोटर कार अकाउंट 1,00,000 रुपये. आणि जीएसटी आपल्यासाठी इन्कम आहे, त्याला क्रेडिट. टू परचेस करताना इनपुट. अरे इथं बँकेचं ते देणं काही आवडत नाही, काय माहिती, देणं राहत नाही लक्षात, देणं लक्षात राहत नाही. आणि त्याला लय आवडलंय देणं, तो सारखं मला आठवण करतोय. देणं लिहा. देणं बँक अकाउंट डेबिट, मोटर कार गेली, इनपुट परचेस करताना, सेल करताना आउटपुट. टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट. बस 9,000. टू आउटपुट एसजीएसटी 9,000. 9,000. मी इंग्लिश केलं की तुम्ही मराठीत जायचं, तुम्ही आणि मी मराठीत गेलो की तुम्ही परत इंग्लिश वरती यायचं. बिंग मोटर कार सोल्ड ऍट 18% जीएसटी. आणि इथून पुढे ते पैसे कसे मिळालेत ना, ते त्यांचंच वाक्य वापरा. अँड काय दिलंय त्यांनी? सेल प्रोसीड्स, म्हणजे विक्री रक्कम. सेल प्रोसीडचा अर्थ लिहून ठेवा, विक्री रक्कम, विकलेली रक्कम. सेल प्रोसीड्स क्रेडिटेड टू आवर अकाउंट, आपल्या अकाउंटला जमा झाले पैसे. हा, विक्री रक्कम लिहा, सेल्स प्राइस. अँड सेल प्रोसीड्स, सेल्स प्रोसीड्स क्रेडिटेड टू आवर अकाउंट, आपल्या अकाउंटला पैसे जमा झाले. ठीक आहे, चला एक लास्ट राहिलं, लास्ट एक राहिले फक्त. आता काय आहे शेवटचं सांगा बरं? पेड काय? पेड कॅश टू कविता 15,500. कविताला 15,500 रुपये दिले आणि हु अलाउड अस डिस्काउंट, तिने आपल्याला 500 रुपये डिस्काउंटही दिला. कविताला आपण 15,500 दिले आणि तिने आपल्याला 500 रुपये डिस्काउंट दिला. म्हणजे आपण कविताला पूर्ण रक्कम किती द्यायची होती? 15,500 दिले आणि ती 500 डिस्काउंट दिल्यानंतर 15,500 दिले, म्हणजे एकूण द्यायचे किती होते? 16 ना. 15,500 कॅश दिली आणि तिने 500 रुपये डिस्काउंट दिला, म्हणजे सगळे 16,000 द्यायचे होते. कविता इज रिसिव्हर, कविताला डेबिट, कविता अकाउंट डेबिट. तिला टोटल किती रुपये गेले? तर तिचा हिशोब किती रुपयांचा फिटला? सगळा 16,000 गेला. कविताज अकाउंट डेबिट 16,000. 16,000 रुपये तिचे सगळे दिले आपण. 16,000 कसे काढले? 15,500 रोख दिले आणि 500 डिस्काउंट, म्हणजे 16 द्यायचे होते सगळे. कविताला डेबिट केलं 16,000. तर तिला पैसे किती दिले आपण? म्हणजे कॅशला क्रेडिट 15,500, कॅश अकाउंट 15,500. आणि जो डिस्काउंट मिळाला 500 रुपये, तो आपल्यासाठी फायदा आहे का लॉस? म्हणजे एक्सपेन्सेस का इन्कम आहे? इन्कम. इन्कमला काय करायचं? क्रेडिट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. डिस्काउंट मिळाला म्हणजे डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 500. म्हणजे बघा, 16 डेबिट आणि 16ला क्रेडिट. समजलं काय केलं? 15,500 कॅश दिली, 500 डिस्काउंट, म्हणजे टोटल कविताला 16,000 पोहोचले. 16,000 डेबिट केलं तिला, त्यातले कॅश 15,500 दिलेत आणि डिस्काउंट मिळाला, तो इन्कम आहे, त्याला क्रेडिट केलं. पेइंग कॅश पेड टू कविता अँड डिस्काउंट रिसिव्ड. कॅश पेड टू कविता अँड डिस्काउंट रिसिव्ड. आता ज्या वेळेला तुम्ही स्टडी करणार आहे त्यावेळेला एक थोडे टेक्निक लक्षात ठेवा. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही 100% वेगळा नसतो क्वेश्चन. आता याच्यामधलं तुम्हाला कुठलं येतंय? प्रत्येकाचं वेगळं असू शकतंय. म्हणजे गणेशला गुड सोल्ड केला, ही तर जर्नल एंट्री रेग्युलर आहे, ही तुम्हाला जरा समजा इम्पॉर्टंट जास्त वाटली नाही. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कुठली एंट्री समजली नाही किंवा अवघड वाटतेय, तिला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवायचं क्वेश्चन मध्ये. आणि नंतर ज्या वेळेला रिवाइज करेल त्यावेळेला त्याच्यावरती जास्त फोकस करायचा. आता एक कॅश सेलच्या वगैरे एंट्री तर आपल्या बऱ्याच वेळा झाल्या, ते याच्यात काय अडचण येणार नाही तुम्हाला. मग कुठली नवीन होती, सरांनी काय एक्सप्लेनेशन दिलं होतं तिचं, त्याला ते एंट्रीवरती फोकस जास्त करायचं. ठीक आहे. एक काम राहिले, याची टोटल करायची. टोटल तुम्ही करणार का? 10 मिनिटं वेळ आहे आपल्याकडं. जेवढे होतील तेवढे कॉपी करा. चला, टाइमपास करू नका.
ग्रुपला पाठवतो, पण कॉपी पण करायची. सगळं आहे तर नाही. बरं एक काम करा, थांबा, नका कॉपी करू, थांबा 2 मिनिटं थांबा. आज तो तुम्हाला फेअरबुक मध्ये परत लिहायचं नाही, बरोबर आहे का? फेअरबुक मध्ये तर परत एकदाच लिहिणार ना तुम्ही, त्यामुळे होमवर्क देतो ना तुम्हाला. हा क्वेश्चन नंबर 4 सगळा जमणार नाही तुम्हाला. मी एक काम करतो ना, जागा ठेवायला सांगा. पहिला माझ्यासाठी राहू द्या. पहिला क्वेश्चन मी सांगणार. दुसरा क्वेश्चन, बॉट गुड्स वर्थ 50,000 फ्रॉम माधुरी ऍट 10% डिस्काउंट. बॉटचा अर्थ कळतो का? बॉट म्हणजे परचेस. परचेसचा समानार्थी शब्द आहे, लिहून ठेवा. बॉट म्हणजेच परचेस. पहिला पेंडिंग ठेवायला लावले. पहिला मी सांगणार आहे. कसले डेट आहेत? 1, 4, 6, 8 ह्या डेट आहेत. आता मी काय सांगतो नीट लक्ष द्या. पहिला मी सांगितलं तुम्ही करायचं नाही, मी करणार. पहिलं तुम्हाला पेंडिंग ठेवायला लावलं. 4 नंबरचं तुम्हाला करायचंय. बॉट गुड्स वर्थ 50,000 फ्रॉम माधुरी ऍट 10% डिस्काउंट. माधुरीकडून 50,000चा माल खरेदी केला. जर्नल एंट्री सांगा. बॉट नाही, परचेसच म्हणायचं त्याला. बॉट त्यांनी जरी शब्द वापरला तरी अकाउंटचं नाव परचेसच असणार. परचेस अकाउंट डेबिट टू कुणाला क्रेडिट? तुम्ही माझा कॉन्फिडन्स डाऊन करायला लागले बरं का. कॅशचा काय संबंध आहे? गोंधळू नका. तुम्ही माधुरीकडून 50,000चा माल खरेदी केला. अकाउंट कुठले कुठले? माधुरी आणि परचेस. परचेस नॉमिनल डेबिट, एक्सपेन्सेस आहे म्हणून. आणि माधुरी रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? म्हणजे माधुरीला क्रेडिट. आता राहिला प्रश्न आहे डिस्काउंटचा. तर 50,000तून 10% मायनस करा. जी रक्कम येईल त्याला एंट्री करायची. किती येईल काढायला लागेल. 10%चं तर शॉर्टकट सांगितलंय मी तुम्हाला. 1 0 काढला की 10% राहतं. म्हणजे 5,000 डिस्काउंट झाला तुमचा. म्हणजे 50 मधून 5,000 गेले किती? 50 मधून 5,000 डिस्काउंट झाला ना. 45,000ची एंट्री करायला लागणार. परचेस अकाउंट डेबिट टू माधुरीज अकाउंट. ठीक आहे. पुढं सोल्ड गुड्स वर 10% कॅश आफ्टर हे करू नका. 13 नंबर बघा. 13 चिल्लर आहे बघा. पेड फॉर रेंट 4,000. बोला. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यानंतर हे पण जमलं पाहिजे. 17 नंबरचं, परचेज अ न्यू मशिनरी वर्थ 1 लाख रुपीज फ्रॉम बजाज लिमिटेड. बजाज लिमिटेड कडून 1 लाखाची मशिनरी घेतली आणि 28% जीएसटी पण दिला. आणि अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे काय? एटीएम असतं तुमचं, एटीएम, त्याला म्हणतात डेबिट कार्ड. मग एटीएम मधून पैसे गेले म्हणजे कुठून पैसे जाणार? बँकेत. म्हणजे बँकेला क्रेडिट होईल. जर्नल एंट्री काय होईल सांगा बरं मला. अमाऊंट नंतर करू. मशिनरी अकाउंट डेबिट. जीएसटीला काय होईल? परचेस करतोय म्हणजे जीएसटीला पण डेबिट. परचेस अकाउंट डेबिट. इनपुट सीजीएसटी डेबिट. इनपुट एचजीएसटी डेबिट टू पैसे कसे दिले? बँक. डेबिट कार्ड म्हणजे बँकेतून पैसे घेतले टू बँक अकाउंट. 20 नंबर समजलंय का? परत सांगू का? समजलंय का तुम्हाला? होमवर्क करायचंय बरं का, मी चेक करणार आहे. त्यानंतर नंबर 20, पेड सॅलरी टू येतं. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. हे जमा हे करायचंय तुम्हाला. त्यानंतर परचेस 4 कम्प्युटर्स 1,20,000 ऍट 18% जीएसटी आणि अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. परत बँकेतूनच पैसे दिलेत. 4 कम्प्युटर मधून गोंधळू नका तुम्ही. 4 घेऊ 10 घेऊ, त्याला म्हणणार काय अकाउंट मध्ये आपण? नाव, अकाउंटचं नाव काय म्हणणार? गडबडू नका, नीट सांगा काय होईल. तुम्ही 4 कम्प्युटर घेतले 1,20,000ला. काय आलं तुमच्याकडं? कम्प्युटर. 4 कम्प्युटर अकाउंट असं नाही म्हणायचं, कम्प्युटर अकाउंटच म्हणायचं. कम्प्युटर अकाउंट डेबिट. राहिला प्रश्न जीएसटी. जीएसटीला काय करायचं? दोन्ही जीएसटीला डेबिट ना. इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी. आणि पैसे कसे दिले? डेबिट काढणे म्हणजे कुठून जाणार पैसे? म्हणजे बँकेला क्रेडिट. म्हणजे एंट्री कम्प्युटर अकाउंट डेबिट. देऊ नका घेऊ. इनपुट सीजीएसटीला डेबिट, इनपुट एचजीएसटीला डेबिट आणि बँकेला क्रेडिट. पुढचं पण जमलं पाहिजे. 21. हा इथं नाही द्या ना. इथं कुठं द्या ना, हे नवीन आहे ना. इथं नाही बँकेचं नाव दिलेलं. लक्ष द्या. विड्रिव्ह फ्रॉम बँक 10,000 फॉर पर्सनल यूज. बँकेतून तुम्ही 10,000 रुपये पर्सनल करण्यासाठी काढले ते.
नीट गडबडायचं नाही, गोंधळ, व्यवस्थित सांगा. वेळ लागू दे सांगायचं, पण व्यवस्थित सांगा मला अकाउंट कुठले येते. डेबिट क्रेडिट ड्रॉइंग अकाउंट, आणि कुठून पैसे काढले. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ड्रॉइंगला डेबिट आणि बँकेला क्रेडिट करा, बँकेचं गिव्हर आणि ड्रॉइंग मध्ये प्रॉपर्टी रिसिव्हर. कळालं का. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट याची एंट्री होईल 31 नंबरची. म्हणजे किती ठेवायला लावलेत मी तुम्हाला. नंबर 6 माझ्यासाठी ठेवायचंय, नंबर 8 माझ्यासाठी ठेवायचंय आणि नंबर 1 माझ्यासाठी ठेवायचं. बाकीचं तुम्ही करायचे. त्याच्यासाठी जागा ठेवा. पहिल्या एंट्रीला एक साधारणतः 6 ते 7 ओळी ठेवा आणि बाकीच्यांना काही 4-5 ओळीमध्ये ब्लँक ठेवला तरी चालते. समजलं का. ट्राय करा. चुकलं तर काही तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये, पण ट्राय करा ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. जर चुकलं तर कळेल काय चुकतंय.